नमस्कार, आस्वाद मनांचामध्ये सर्व खवयांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चैत्र महिना स्पेशल अशी कैरीची डाळ। तर ही डाळ अगदी बनवायला सोपी, चविष्ट आणि आता सध्या बाजारात कैऱ्या अवेलेबल आहेत, तर चला बनवूयात पटकनी कैरीची डाळ। तर त्यासाठी मी इथे अर्धा कप एवढे भिजवलेले 3 ते 4 तास भिजवलेली डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची। त्यानंतर मी इथे 1 इंच एवढा आलं टाकलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर हे सगळं काही आपल्याला कोर्सली म्हणजेच एकदम आबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे सगळं काही व्यवस्थित बारीक झाल्यानंतर किंवा थोडीशी हरभऱ्याची डाळ जरी लागली तरी काही हरकत नाही आहे। त्यानंतर मी इथे सोलून घेतलेली अर्धी कैरी आहे, सोलून कट करून घेतलेली आहे। जर तुम्ही किसून घेणार असाल तर बारीक नाही केली तरी चालेल। तर इथे बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे, आबडधोबडच आहे, जास्त बारीकही झालेलं नाही आहे, कारण आपल्याला पेस्ट नाही करायची आहे। थोडंसं दाताखाली आपल्याला डाळ पण लागली पाहिजे यासाठी। आता याला फोडणी तयार करून घेतोय। तर इथे मी 2 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे। त्यानंतर इथे तडक्याला आपण मोहरी आणि कढीपत्ता याचा वापर करणार आहे। त्याचबरोबर लाल मिरची जर का अवेलेबल असेल तडक्याची तर ती तुम्ही अर्धी म्हणजे 1 ची 2 तुकडे करून असं फोडणी देऊ शकता। तर आपल्याला जर ह्या रेसिपीज आवडत असतील, आपला जो चॅनल आहे त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आस्वाद मनांचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील। त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे। आता गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि ही फोडणी आपण व्यवस्थित हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे काही आता मी इथे कढईमध्ये दिलेली आहे फोडणी। तर तुम्ही इथे जर का तडका पॅनमध्ये जर का फोडणी देणार असाल तर मग तुम्हाला हे भांड्यामध्ये काढून घ्यावं लागेल आणि इथे त्याची फोडणी द्यावी लागेल। इथे मी कढईमध्येच हे सगळं काही गॅस बंद करून व्यवस्थित हलवून एकजीव करून घेते। फोडणी त्याला व्यवस्थित सगळी काही लागली पाहिजे। जसं तुम्ही बघू शकता कढई थोडीफार गरम आहे, त्याच्यामुळे तिथं थोडंफार त्याला फोडणी पण बसत आहे, म्हणजेच ते थोडंसं शिजून पण निघत आहे। त्यानंतर मी इथे कोथिंबीर भुरभुरलेली आहे, जेणेकरून त्याला एक चांगली टेस्ट यावी याच्यासाठी। तर आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा। धन्यवाद।